नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे फिजिक्समध्ये 11वा चॅप्टर आहे इलेक्ट्रिक करंट थ्रू दी कंडक्टर्स. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आपण सेलद्वारे प्रोव्हाइड करतो की हा AC आणि DC वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला या ठिकाणी बॅटरी सेल आपल्याला अवेलेबल्स असतात. DC याच्यामध्ये डायरेक्ट करंटमध्ये आपल्याला ते सेल्स अवेलेबल असतात. हे सेल 1.5 व्होल्ट, 3 व्होल्ट, 3.5 व्होल्ट, 9 व्होल्ट या प्रकारामध्ये मिळतात. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा जी बॅटरी असते ती चार्जेबल बॅटरी असतात. त्यामुळे त्या ठिकाणी दोन प्रकार पडतात. एक प्रायमरी बॅटरी पडते आणि दुसरी सेकंडरी बॅटरी सेल. अशा दोन पद्धतीच्या त्या ठिकाणी बॅटरी अवेलेबल असतात. प्रायमरी बॅटरीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मूळतः जी बॅटरी असते ती आपल्याला यूज आणि थ्रो करण्यासाठी उपयोगी असते. म्हणजे ड्राय सेल असतात, पेन्सिल सेल असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सेल असतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सेल सुद्धा त्या ठिकाणी असतात. काही याच्यामध्ये तयार केलेले असतात, ड्रायमध्ये असतात, काही पावडर टाईप सेल असतात, तर काही त्या ठिकाणी तुम्हाला केमिकल यूज केलेले असतात. लिक्विड फॉर्ममधले सेल्स असतात. त्याच्यामध्ये डॅनियल सेल आहे, त्याच्यामध्ये लॅकलॅन्स सेल आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे सेल या ठिकाणी आपण पाहतो. लॅबोरेटरीमध्ये आपल्याला डॅनियल सेल आणि लॅकलॅन्स सेल पाहायला मिळेल की जो 1.5 व्होल्ट आपण त्याच्यामध्ये तयार करतो. म्हणजे केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. तर काही सेल्स असे असतात की त्या ठिकाणी जे सेल्स असतात ते चार्जेबल सेल्स असतात त्याच्यामध्ये. आणि सेकंडरी सोर्समधले जे काही सेल असतात ते एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जीमध्ये करतात आणि स्टोअर केल्या जातात. काही व्होल्टेक सेल असतात, काही फोटो सेल्स असतात जे सोलर एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतात. म्हणजे या प्रकारचे जे काही आपण यूज करतो सेल, ते प्रकार कोणता झाला? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. जी एनर्जी आपण प्रोव्हाइड करतो इलेक्ट्रॉनला की ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढते आणि तो इलेक्ट्रॉन एका परिपथामध्ये सर्किटमध्ये एक कंप्लीट रोटेशन पूर्ण करतो. हा निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे एंड होतो. म्हणजे एक कंप्लीट त्याचं काय होते? रोटेशन होते. आणि एक कंप्लीट रोटेशन साठी जी काही एनर्जी आपण प्रोव्हाइड करतो त्याला आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इक्वल टू dW डिवायडेड बाय dQ आपण त्या ठिकाणी लिहितो. मग आपण काय केलं की या ठिकाणी एक परिपथ सर्किट तयार केलं. या सर्किटमध्ये R रेजिस्टन्स आहे आणि प्लस मायनस हे बॅटरी आहे आणि बॅटरीचा एक इंटरनल रेजिस्टन्स आहे. त्या ठिकाणी बॅटरीच्या आतमध्ये एक इंटरनल रेजिस्टन्स R एवढा आहे. त्यामुळे या ठिकाणी पोटेन्शियल जर का याच्या अक्रॉस V जर पोटेन्शियल दिलेला असेल तर आपण काय म्हणू, या ठिकाणी या सर्किट मधून I एवढा करंट फ्लो झाला तर त्या डिव्हाइस मध्ये EMF डिव्हाइस मध्ये टोटल एनर्जी ही दोन प्रकारे काय होईल? डिस्ट्रीब्यूट होईल. एक म्हणजे एनर्जी मधून, या टोटल एनर्जी मधून याच्यामधून जाणारा जो काही पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल ड्रॉप आहे, याच्यामध्ये छोटासा रेजिस्टन्स असतो, इंटरनल रेजिस्टन्स. त्यामुळे काय होते की त्याच्यामध्ये काही पोटेन्शियल ड्रॉप होते, म्हणजे त्या ठिकाणी यूज केल्या जाते आणि रिमेनिंग पोटेन्शियल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाते. आणि हे रिमेनिंग पोटेन्शियल म्हणजे काय असते? V एवढं रिमेनिंग पोटेन्शियल आहे. त्यामुळे आपण काय सांगितलं की याच्या अक्रॉस V एवढं पोटेन्शियल जर का दिलेला असेल तर हा डिफरन्स म्हणजे काय असेल? त्याच्यामधलं जे काही इंटरनल रेजिस्टन्स आहे या इंटरनल रेजिस्टन्सला काही एनर्जी लागेल आणि उरलेली एनर्जी याच्या अक्रॉस आहे. म्हणजे टोटल एनर्जी किती असेल तर ऑप्सिलॉन एवढी या ठिकाणी समेशन एवढी एनर्जी आहे. हा एनर्जीचा सिंबल आपण त्या ठिकाणी यूज केलेला आहे. हा टोटल पोटेन्शियल किती असेल? मग या एनर्जी मधून, या सेलच्या एनर्जी मधून किती करंट गेला? I आणि R एवढा करंट पास झाला, -IR एवढा पास झाला, तर एवढं पोटेन्शियल कुठं असेल?
याच्या अक्रॉस असेल. याच्या अक्रॉस पोटेन्शियल आपण कसं लिहितो, याला इक्वेशन नंबर 1 दिलं आणि याच्या अक्रॉस पोटेन्शियल किती आहे, V एवढा आहे, V इक्वल टू IR, याला इक्वेशन नंबर 2 दिलं. म्हणून आपण सुरुवातीला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचं करंट त्याच्यामधून किती प्रवाहित होईल याचं जर काही इक्वेशन आपल्याला काढायचं असेल तर आपण एक परिपथ सर्किट कन्सिडर केलं. या सर्किट मधून इफ अ करंट I flows through an EMF device, there is an internal resistance R and EMF difference from the potential difference across its two terminal. या दोन टर्मिनल वर किती पोटेन्शियल डिफरन्स असेल तर V इक्वल टू समेशन मायनस I इंटू R, याला आपण इक्वेशन नंबर 1 दिली. हे इक्वेशन कसं आलं लक्षात आलं, या टोटल एनर्जी मधून काय झालं, याच्या अक्रॉस किती करंट गेला, मग उरलेला तेवढा पोटेन्शियल कुठं देईल, इथं देईल. म्हणून या ठिकाणी पोटेन्शियल V म्हणजे टोटल एनर्जी, ही टोटल एनर्जी याच्यामधून आपण ओम्स लॉ नुसार लिहिलं. ओम्स लॉ नुसार पोटेन्शियल इथं किती होईल, याच्या अक्रॉस VR इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, I करंट आणि रेजिस्टन्स R, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स. R म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स, VR म्हणजे IR. ओम्स लॉ नुसार हे लिहिता येईल आपल्याला IR, त्याला आपण इक्वेशन 1 दिली. परंतु आपल्याला माहित आहे V बरोबर ओम्स लॉ नुसार काय लिहिता येते, टोटल करंट आणि याचा रेजिस्टन्स R, V इक्वल टू IR. याच्या अक्रॉस किती असेल, V इक्वल टू IR एवढं त्या ठिकाणी करंट असेल. म्हणून मग या इक्वेशनला आपण काय लिहिलं, IR इक्वल टू या ठिकाणी हा समेशन मायनस IR इक्वल टू सिग्मा म्हणतो आपण त्याला, सिग्मा मायनस IR, याला इक्वेशन नंबर 3 दिलं. सिग्मा म्हणजे टोटल एनर्जी. मग याच्यामधून आपण IR इकडे घेतलं, IR प्लस IR, याच्यामधून I कॉमन घेतलं तर काय येईल, R प्लस R बरोबर आहे सिग्मा. आणि इक्वेशन 4 म्हणजे करंट आपल्याला किती पास झाला हे काढायचं असेल तर टोटल एनर्जी किती सप्लाइड आहे आणि डिवायडेड बाय हे दोन रेजिस्टन्स R प्लस R एवढं त्या ठिकाणी काय होईल, एनर्जी प्रोव्हाइड होईल. म्हणजे एनर्जी किती आहे, टोटल एनर्जी याच्यामध्ये तर करंट आणि त्याच्या इंटरनल आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स, करंट आणि इंटरनल आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि त्याच्यामधून पास होणारा करंट म्हणजेच काय असेल, या ठिकाणची इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इक्वल टू वर्क डन विथ रिस्पेक्टिव्ह चार्ज dW by dQ. अशा पद्धतीने आपल्याला वर्क डन चं इक्वेशन काढता येईल. पोटेन्शियल V म्हणजेच काय लिहिता येईल, पोटेन्शियल V म्हणजेच काय त्या ठिकाणी V इक्वल टू dW by dQ. पोटेन्शियल काढता येईल आपल्याला. पोटेन्शियल V म्हणजेच F डिवायडेड बाय Q. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे मागच्या चॅप्टर मध्ये आपण पाहिलं आणि त्याच्यावरून आपण पोटेन्शियलचं इक्वेशन काढलं आणि या पोटेन्शियलचं इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी मांडलेलं होतं की पोटेन्शियल आपल्याला कसं काढता येईल. हे आपण शॉर्ट इक्वेशन्स 1 बाय 1 रिलेटेड इक्वेशन्स असतात एकमेकांशी आणि हे इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी यूज करता येते. पोटेन्शियल आपल्याला कसं काढता येईल, या ठिकाणी वर्क डन बाय इलेक्ट्रिक चार्ज आपल्याला कसं काढता येईल, W इक्वल टू Q इंटू V लिहिता येईल. वर्क डन बाय इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे त्या ठिकाणचं पोटेन्शियल W इक्वल टू QV आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. पुढे पाहूया आपण ते इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी मांडता येईल. म्हणजे वर्क डन इक्वल टू म्हणजेच काय, वर्क डन W इक्वल टू चार्ज किती आहे आणि त्याचं पोटेन्शियल किती आहे. म्हणजे या ठिकाणी किती कार्य झालेलं आहे किंवा पोटेन्शियल V म्हणजेच काय, W डिवायडेड बाय Q. EMF म्हणजेच पोटेन्शियल
या ठिकाणी आपण किती पोटेन्शियल वापरलेलं आहे, तर W डिवायडेड बाय Q, dW बाय dQ. एनर्जी म्हणजेच काय, दिस इज प्रोव्हाइडेड अ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस टू टर्मिनल. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन्स या ठिकाणी EMF किंवा पोटेन्शियल V साठी सुद्धा आपण हेच इक्वेशन वापरू शकतो, W डिवायडेड बाय Q, वर्क डन एनर्जी डिवायडेड बाय Q. या ठिकाणची एनर्जी किती आहे, दिस एनर्जी इंटू Q, म्हणजेच एनर्जी इक्वल टू V इंटू Q. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आपल्याला त्या ठिकाणी मांडता येईल. दिस इज द टोटल एनर्जी, वर्क डन होण्यासाठी किती एनर्जी त्या ठिकाणी प्रोव्हाइड झालेली आहे, ही प्रोव्हाइडिंग एनर्जी आपल्याला या इक्वेशन वरून काढता येईल. आता पाहूया आपण हे इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी मांडलं. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला पाहायचं आहे पुढच्या याच्यामध्ये की या इक्वेशन मध्ये आपल्याला आय मॅक्स कसं काढता येईल, मॅक्सिमम करंट केव्हा होईल या ठिकाणी पास होईल. मॅक्सिमम करंट जेव्हा हा रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर का 0 झाली तर याच्यामधून काय होईल, मॅक्सिमम करंट पास होईल. पहा या ठिकाणी आय बरोबर ऑप्शिलॉन, आर ची किंमत जर का 0 झाली तर इंटरनल रेजिस्टन्स हा मायनर असतो, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला करंट मॅक्सिमम होईल. या इक्वेशन वरून आपल्याला करंट मॅक्सिमम होईल. आय ची जर का व्हॅल्यू आपण इम्प्लाइज केली, आय बरोबर ऑप्शिलॉन डिवायडेड बाय आर ची किंमत आपण 0 प्लस आर टाकली, आर इज अ व्हेरी स्मॉल असेल, आर जर 1 असेल, आर इक्वल टू 1, तर या ठिकाणी काय होईल, आय मॅक्स इक्वेशन घेतो आपण, मॅक्सिमम करंट केव्हा फ्लो होईल, तर या ठिकाणी कंडिशन काय राहील, हा रेजिस्टन्स 0 होईल आणि इंटरनल रेजिस्टन्स त्या ठिकाणी काय असेल, मिनिमम इंटरनल रेजिस्टन्स असेल. त्यावेळेस आपल्याला आय मॅक्स मॅक्सिमम करंट त्याच्यामधून काय होईल, फ्लो होईल. This is a maximum allowed current from an EMF device or cell. This decides the maximum current rating of a cell or a battery. आणि याच्यावरून आपल्याला मॅक्सिमम करंट रेटिंग आपल्याला काय काय इक्वेशन लिहिता येईल या ठिकाणी, I max equal to ऑप्शिलॉन डिवायडेड बाय या फॉर्म्युलाने आपल्याला काय लिहिता येते, करंट रेटिंग बॅटरीची किंवा सेलची रेटिंग आपल्याला काढता येते. सेल रेटिंग आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. हे इक्वेशन्स आपल्याला इम्पॉर्टन्स आहे, सेल रेटिंग साठी आपण ते इक्वेशन वापरतो. आता आपल्याला पाहायचे की सेल्स कॉम्बिनेशन किती प्रकारचे आहेत. जसं आपण रेजिस्टन्स कॉम्बिनेशन केलं तर त्याच पद्धतीने आपल्याला सेल कॉम्बिनेशन करायचं. सेल कशा पद्धतीने आपल्याला कंबाईन करता येईल, सेल हे दोन पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कंबाईन करता येतात. एक म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन आणि दुसरं म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल. आपण पाहूया सेल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स मध्ये आपल्याला पाहायचं आहे की सेल्स कंबाईन करून आपल्याला बॅटरी तयार करता येते. ही बॅटरी म्हणजे काय असते, छोट्या सेल हे सिरीज किंवा पॅरलल कॉम्बिनेशन करून आपल्याला त्या ठिकाणी जोडणी करता येते. आता पहिल्यांदा आपण सेल्स आर कंबाईन इन टू टाइप्स मध्ये असतात. एक म्हणजे सेल्स इन सिरीज मध्ये असतो आणि दुसरा सेल्स इन पॅरलल. दोन कॉम्बिनेशन मध्ये आपण सेल्स त्या ठिकाणी कनेक्ट करतो. कॉम्बिनेशन ऑफ सेल इज कॉल्ड अ बॅटरी, त्याला आपण बॅटरी म्हणतो. आणि सेल हा 1.5 व्होल्टचा असतो. या ठिकाणी हा सेल म्हणजे डॅनियल सेल असेल, लॅकलॅन्स सेल असेल, त्याला आपण 1.5 व्होल्टचा सेल असतो. त्याला आपण कंबाईन करून त्याचं पोटेन्शियल तरी वाढवू शकतो किंवा करंट रेट सुद्धा आपण त्याची वाढवू शकतो. मग आता पहिलं जे काही कॉम्बिनेशन आहे सेल्स इन सिरीज मध्ये, कॉम्बिनेशन ऑफ सेल इज कॉल्ड बॅटरी. सेल्स इन सिरीज, in a series combination cells are connected in a single electric path. आणि या सिंगल इलेक्ट्रिक पाथ मध्ये काय करता येईल आपल्याला, पहिल्या सेलचा जर का पॉझिटिव्ह हा
दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला कनेक्ट केलेला आहे. आकृतीमध्ये बघल्यावर आपल्याला लक्षात येईल पहिल्या सेलचा पॉझिटिव्ह हा दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला कनेक्ट केला आणि दुसऱ्या सेलचा एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी बॅटरी काय झालेली आहे, या ठिकाणी त्याचं पोटेन्शियल इन्क्रीज होईल. म्हणजे या कॉम्बिनेशन मध्ये काय प्रोव्हाइड केलं जाईल, ऍडिशन ऑफ 2 और मोर सेल्स. जेवढे आपण सेल आपण ऍड करतो तेवढं त्याचं पोटेन्शियल काय होईल, इन्क्रीज होईल, वाढले जाईल. 1.5 व्होल्ट असेल, 3 सेल असतील, 1.5 गुणिले 3 करा, 1.5 गुणिले 2 याची बेरीज 1.5 1.5 किती येईल, 3 व्होल्ट येईल. म्हणजे अशा प्रकारे काय होईल, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये त्याचं पोटेन्शियल काय होईल, वाढले जाईल. म्हणजे जेवढे सेल आपण त्याच्यामध्ये कनेक्ट करू तेवढं त्याचं काय होईल, पोटेन्शियल वाढेल आणि तेवढी बॅटरी त्या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, व्होल्टेज आपल्याला जास्त मिळेल. म्हणजे हे कॉम्बिनेशन्स आपल्याला करत असताना जनरली 1.5 व्होल्ट ची बॅटरी असते, कोणती 1.1 असते, कोणती 1.2 असते. अशा प्रकारे कंबाईन करून आपल्याला त्या ठिकाणी बॅटरी प्रोव्हाइड करता येते. 3 व्होल्ट, 6 व्होल्ट, 9 व्होल्ट, 12 व्होल्ट, 15 व्होल्ट अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कॉम्बिनेशन करून आपल्याला बॅटरी प्रोव्हाइड करता येते. सिंगल सेल, आता हा सिंगल सेल 1.5 चा असू शकते, 1.2 चा असू शकते, 3.7 चा असू शकतो. म्हणजे हा तयार करण्याच्या याच्यावर असते, त्याचं पोटेन्शियल किती आउटपुट आलेलं आहे त्याच्यावरून अवलंबून असतो. जनरली आपण पाहिले की पेन्सिल सेल असेल किंवा बारकेची घड्याळीचे सेल असतात, छोटे सेल असतात, हे सेल ड्राय सेल म्हणून ओळखले जातात. हे प्रायमरी सेल असतात, कारण त्याच्यामध्ये एकदा आपण तो सेल यूज केला की परत तो वापरासाठी येत नाही, कारण त्याच्यामधलं इलेक्ट्रिकल त्याच्यामध्ये जे काही केमिकल एनर्जी आहे त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होते आणि मग एकदा इलेक्ट्रिकल एनर्जी त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी संपली म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट तयार होऊ शकत नाही. अशाला प्रायमरी सेल म्हणतात. काही सेकंडरी सेल असतात, ते चार्जिंग किंवा डिस्चार्जिंग होऊ शकतात, चार्जिंग करता येतात. काही चार्जेबल असतात, म्हणजे त्याच्यामधून दोन्हीकडूनही करंट काय होतो, फ्लो होतो. चार्जिंगच्या वेळेस रिव्हर्स डायरेक्शन न फ्लो होतो, डिस्चार्जिंगच्या वेळेस ज्यावेळेस आपण बॅटरी यूज करतो त्यावेळेस त्याच्या विरुद्ध दिशेनं करंट फ्लो होतो. म्हणजे अशा प्रकारचे सेल्स आपल्याला त्या ठिकाणी प्रायमरी सेल्स आणि सेकंडरी सेल्स आपल्याला कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी मिळवता येतात. म्हणजे आपण या ठिकाणी पाहिले की सिरीज कॉम्बिनेशन या प्रकारामध्ये आपण जेवढे काही सेल कनेक्ट करू, म्हणजे एका टर्मिनलचा एका सेलचा पॉझिटिव्ह दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला, परत दुसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह तिसऱ्या सेलच्या निगेटिव्हला, परत तिसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह चौथ्या सेलच्या निगेटिव्हला, याप्रमाणे सो ऑन आपण n नंबर ऑफ आपण सेल्स त्या ठिकाणी कंबाईन करू शकतो. एकसर जोडणीमध्ये आपण त्याला कंबाईन करू शकतो. म्हणजे सिंगल इलेक्ट्रिकल पाथ मध्येच आपण त्या ठिकाणी कनेक्ट करतो. हे सिंगल इलेक्ट्रिकल पाथ प्लस मायनस, सिंगल इलेक्ट्रिकल पाथ प्लस अँड मायनस, अशा प्रकारामध्ये आपण त्याला काय करतो, कनेक्ट करतो. त्यामुळे त्याचं पोटेन्शियल त्या ठिकाणी काय होते, इन्क्रीज होते. या प्रकाराला आपण काय म्हटलेलं आहे, सेल्स इन सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन चा प्रकार असं आपण त्याला म्हणतो. आता आपल्याला पाहायचं आहे की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये ॲडव्हान्टेजेस काय सांगता येईल. सिरीज कॉम्बिनेशन आपण जर का कनेक्ट केली तर त्याचं पोटेन्शियल व्होल्टेज इन्क्रीज होते. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल प्रोव्हाइड्स अ लार्ज रिझल्टंट व्होल्टेज. व्होल्टेज इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला सिरीज कॉम्बिनेशन यूज करता येते. समजा या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जर का व्होल्टेज जर का कमी येत असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, व्होल्टेज जर का कमी येत असेल यामध्ये, तर या कॉम्बिनेशन मध्ये एखादा जर का सेल हा वीक झाला असेल किंवा सेल खराब झाला असेल तर आपल्याला रिप्लेस करता येते. फॉर एक्झाम्पल
3 व्होल्टची बॅटरी असेल, 3 व्होल्टवर एखादा डिव्हाइस चालणार असेल, तर त्याच्यामधला एक जरी सेल हा डॅमेज झाला असेल किंवा या ठिकाणी सेलची बॅटरी उतरलेली असेल, तर तेव्हाच आपल्याला लक्षात येते आणि त्यामुळे आपण ती बॅटरी बदलली की आपली घड्याळ त्या ठिकाणी चालू होते. 3 व्होल्टचे असेल किंवा छोटा रेडिओ असेल किंवा टॉर्च असेल, 6 व्होल्टची टॉर्च असेल, तर टॉर्चचा जर का उजेड हा लाईट कमी पडत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की त्यापैकी कोणती बॅटरी सेलमधला तो बॅटरीमधला सेल त्या ठिकाणी वीक झालेला आहे. इझिली आपण काय करू शकतो, हा आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे डॅमेज सेल इझिली आयडेंटिफाय. म्हणजे आपल्याला इन्व्हर्टर बॅटरी असेल, त्या इन्व्हर्टर बॅटरीमध्ये आपल्याला थोडी समजू शकते की त्या ठिकाणी कोणता सेल हा डॅमेज झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला डॅमेज सेल त्या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला काढता येते. आता पाहूया की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला काय करता येते. सेल्स इन पॅरलल मध्ये आपण या ठिकाणी 2 सेल्स हे पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहे. याचा पॉझिटिव्ह टर्मिनल, याचा पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्र केला, याचा निगेटिव्ह टर्मिनल, याचा निगेटिव्ह टर्मिनल टुगेदर केला आणि इथून एक टर्मिनल काढलं, या ठिकाणाहून एक टर्मिनल काढलं. याला आपण B1 टर्मिनल नाव दिलं आणि याला B2 टर्मिनल नाव दिलं. म्हणजे आपण पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्र केले बॅटरीचे आणि तिथून एक वायर काढला, त्याला आपण प्लस नाव दिलं कारण हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. म्हणजे प्लस या ठिकाणचं पोटेन्शियल VB1 असेल, या ठिकाणचं पोटेन्शियल काय असेल VB2 असेल. निगेटिव्ह या ठिकाणी निगेटिव्ह कनेक्ट केले. अशी जी काही जोडणी असेल त्याच्यामध्ये 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 सेल असतील, तर आपण या ठिकाणी 2 सेल कनेक्ट करूया. आपल्याला त्याचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं, 2 सेल कनेक्ट केले. सेल कनेक्ट केल्यावर आपण हिअर पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ सेल कनेक्टेड टुगेदर and negative terminal of cell connected together and combination is said to be a parallel combination. याच्यामध्ये आपण काय केलं, करंट I1 इथून या सेलचा करंट I1 प्रोव्हाइड होईल, या सेलचा करंट I2, I1 प्लस I2 म्हणजे करंट काय झालं या ठिकाणी इन्क्रीज झाला. म्हणजे करंट इन्क्रीज करायचं असेल तर आपल्याला कोणतं कॉम्बिनेशन वापरावं लागेल, पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे या ठिकाणी काय होईल, करंट इन्क्रीज होईल, करंट इन्क्रीजेस म्हणजे वाढल्या जाईल, करंट इन्क्रीज झाल्या जाईल. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये करंट इन्क्रीज होईल. मग करंट इन्क्रीज झाला या ठिकाणी I1 I2 आपण असं गृहीत धरूया B1 आणि B2 हे 2 टर्मिनल आहे. याच्यावर VB1 पोटेन्शियल आहे, याच्यावर VB2 पोटेन्शियल आहे. आता पाहूया या ठिकाणी B1 पोटेन्शियल किती येईल, VB1 पोटेन्शियल आणि VB2 पोटेन्शियल. टोटल पोटेन्शियल आपण कसं काढतो की या सेल मधून एप्सिलॉन टोटल बॅटरी एनर्जी मधून काय झालं I1 R1 वजा झाला, याच्यामधून एप्सिलॉन टू I2 R2. मागचं इक्वेशन आपण पाहिलं, टोटल पोटेन्शियल किती आलेलं आहे, याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल येईल आणि याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल येईल. याच्या अक्रॉस पोटेन्शियल आपण घेऊया आणि या सेलच्या अक्रॉस पोटेन्शियल घेऊया. म्हणजे दोन्ही सेलच्या अक्रॉस पोटेन्शियल आपल्याला कसं मिळेल आपण पाहूया. याच्या अक्रॉस पोटेन्शियल आता कंबाईन केल्यावर आपल्याला या ठिकाणी 2 पोटेन्शियल आपल्याला मिळालं, VB1 आणि VB2. या दोघांचा डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असेल. VB1 VB2 चा डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल V असेल. याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल आहे V. या 2 टर्मिनलचं पोटेन्शियल VB1 मायनस VB2 प्लस मायनस याच्यातला डिफरन्स जो असेल त्याला आपण पोटेन्शियल ऍक्च्युअल म्हणूया. आता हे ऍक्च्युअल पोटेन्शियल आपल्याला कसं काढता येईल, याच्यामधून जर का करंट पास होत असेल I1 आणि I2 हा करंट किती झाला, टोटल I = I1 + I2 झाला. मग आता आपल्याला या पहिल्या सेल मधून
किती करंट पास झालेला आहे आपल्याला काढायचं आहे, I1 किती झालेला आहे आणि याच्यातला I2 किती झालेला आहे. तर I1 आपल्याला फॉर फर्स्ट सेल आपल्याला काय कन्सिडर करता येते, इतकं पोटेन्शियल Vच असेल त्याचं. V म्हणजेच काय, VB1 मायनस VB2, VB1 मायनस VB2. टर्मिनल, या दोन टर्मिनलचं डिफरन्स म्हणजेच पोटेन्शियल V असेल, VB1 मायनस VB2. मग VB1 मायनस VB2 किती असेल, तर ही बॅटरी झाली, ही सेल 1 झाला, हा काय झाला सेल 1 आणि हा झाला सेल 2. सेल 1 आणि सेल सेकंड, सेल 1 आणि सेल सेकंड आहे. सेल 1 चा जो आपण याची EMF किती असेल, EMF पहिल्या सेलचं किती असेल, ऑप्शिलॉन 1 सिग्मा 1 सॉरी सिग्मा 1, म्हणजे याची टोटल एनर्जी सिग्मा 1 मायनस I1 R1. आपण इक्वेशन काढलं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इक्वेशन काय आलं, पोटेन्शियल, याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल असेल, हा किती सेल पोटेन्शियल देईल, V एवढं पोटेन्शियल किती असेल, V एवढं पोटेन्शियल असेल टोटल सेलचा EMF मायनस याचा इंटरनल रेजिस्टन्स R1 घेतला आणि त्याच्यामधला करंट काय आहे I1, सिग्मा 1 मायनस I1 R1 लिहिता येईल आपल्याला. मग याच्यावरून I1 बरोबर काय लिहिता येते, I1 याला घेतलं V प्लस I1 R1 बरोबर सिग्मा 1 लिहिता येईल आपल्याला, किंवा हा सिग्मा V ला मायनस होईल, हा इकडे जाईल, I1 R1 बरोबर सिग्मा 1 मायनस V, सिग्मा 1 मायनस V, हा I1 R1 इथं असेल. मग R1 ला आपण खाली डिनॉमिनेटर मध्ये जाईल, मग इक्वेशन काय होईल, I1 बरोबर सिग्मा 1 मायनस V डिवायडेड बाय R1. याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. तसंच आता पहिल्या सेलचं काढलं, तसं दुसऱ्या सेलचे पोटेन्शियल सारखंच असेल, या दोघांचा डिफरन्स B1 मायनस B2 सेम असेल, V बरोबर B1 मायनस B2. मग या दोघांचा डिफरन्स जेवढा आहे तेवढं पहिल्याचा जेवढा डिफरन्स आहे तेवढाच दुसऱ्याचा आहे, परंतु याची एनर्जी आपण काय घेतली, E2 ऑप्शिलॉन 2 सिग्मा 2 मायनस काय घेणार, याचा इंटरनल रेजिस्टन्स R2 आणि याच्यामधून करंट जाणार I2 R2 आणि पोटेन्शियल सारखंच असेल, V एवढंच पोटेन्शियल असेल. म्हणून मग त्याला आपण इक्वेशन 3 दिलं, याला रिअरेंज करून I2 ची किंमत काढली, काय आली, सिग्मा 2 मायनस V डिवायडेड बाय R2. आणि आपल्याला माहित आहे याच्यामध्ये करंट काय झालेला I1 प्लस I2, हे जर कनेक्ट केलं तर करंट काय होईल, I बरोबर याच्यातला करंट आणि याच्यातला करंट, या दोघांची ऍडिशन होईल, करंट इनक्रीजेस, करंट शुड बी ऍडेड. मग या ठिकाणी करंट I1 प्लस I2 झाला. आता किती करंट त्या ठिकाणी इनक्रीज झालेला आहे, हा करंट आपल्याला सेल्स इन पॅरलल मध्ये काढता येईल. आता करंट इनक्रीज झालेला, आपण ते त्या इक्वेशनची किंमत I1 आणि I2 ची किंमत आपण काढूया. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 4 मध्ये किंमत टाकलेली आहे. पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2, पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 and 4 in above इक्वेशन, या इक्वेशन मध्ये टाकू. काय येईल मग, I बरोबर I1 ची किंमत याला सेपरेट करता येईल, ऑप्शिलॉन 1 R1 लिहिता येईल, मायनस V डिवायडेड बाय R1 लिहिता येईल, प्लस याला सुद्धा ऑप्शिलॉन 2 R2 मायनस V डिवायडेड बाय R2 लिहिता येईल. आता या दोघांना आपण पॉझिटिव्ह एकत्र करूया आणि निगेटिव्ह एकत्र करूया. आपण पॉझिटिव्ह या ठिकाणी एकत्र करूया, पॉझिटिव्ह I इक्वल टू, हे पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, ऑप्शिलॉन 1
R1 प्लस ऑप्सिलॉन 2 R2 मायनस निगेटिव्ह आहे, मायनस कॉमन काढलं, V बाय R1 प्लस V बाय R2. लक्षात आलं. या ठिकाणी आपण ते कॉमन काढलं आणि त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू लिहिली आपण. मग या ठिकाणी आपल्याला टोटल करंट कसा काढता येईल पहा. टोटल करंट काय लिहिता येईल आपल्याला. I इक्वल टू काय लिहिता येईल. I इक्वल टू सिग्मा 1 R1 प्लस सिग्मा 2 R2 मायनस V हे इक्वेशन येईल. मग या इक्वेशनला आपण काय म्हणता येईल. दिस इक्वेशन इज इक्वल टू काय लिहिता येईल. V इक्वल टू आपल्याला 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 बरोबर काय लिहिता येईल. सिग्मा 1 R1 प्लस सिग्मा 2 R2 मायनस 1 लिहिता येईल आपल्याला. आता आपल्याला V1 आणि V2 ची आपल्याला V ची किंमत काढायची असेल तर आपण त्याच्यामधून V कॉमन काढून घेऊया. अगोदर काय करूया. V कॉमन काढून घेऊया. मग आपल्याला त्या ठिकाणी त्या इक्वेशन्सला आपल्याला रिअरेंज करता येईल. या इक्वेशन मध्ये आपण काय केलं. या ठिकाणी करंटचं इक्वेशन आपल्याला काढता येईल. आता या इक्वेशनला आपण रिअरेंज करू. याला इकडे घेऊया, याला तिकडे घेऊया आणि याच्यामधून V बाहेर काढूया. V जर बाहेर काढलं, V बरोबर काय लिहिता येईल. 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 लिहिता येईल असं. इक्वल टू सिग्मा 1 R1 प्लस सिग्मा 2 R2 आणि हा I काय होईल मायनस मध्ये जाईल. सिग्मा 2 R म्हणजे याला आपण इक्वेशन 5 देऊया. इक्वेशन नंबर 5 हे इक्वेशन नंबर 7. कसं आलं ते लक्षात आलं का. मग आपण या ठिकाणी काय केलं. हे V जे आहे आपल्याला पोटेन्शियल बाजूला काढता येईल. V बाजूला काढलं. 1 बाय R1 1 बाय R2 हा या साईडला इकडे जाऊन काय होईल प्लस होईल. प्लस लिहिलं 1 बाय R1 प्लस 1 बाय R2. हा I तिकडच्या साईडला जाईल. हा प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होईल. आपण काय केली याची आदला बदल केली, एक्सचेंज केली. आयला तिकडे नेलं आणि याला इकडे आणलं आणि इथं आपण इक्वेशन 6 नंबरचे इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी मांडले. हे 6 नंबरचे इक्वेशन्स वरून आपल्याला पोटेन्शियल काढता येईल. पोटेन्शियल कशा पद्धतीने काढू आपण. पोटेन्शियल V इक्वल टू आपल्याला लिहिता येईल. आता आपण या इक्वेशनला परत मॉडिफाय करूया. या इक्वेशनला खालच्या इक्वेशनला आपल्याला मॉडिफाय करता येते. पहा लक्षपूर्वक पहा. ही आपल्याला मॉडिफाय करता येईल इक्वेशनला. याच इक्वेशनला आता आपल्याला मॉडिफाय करायचं. खालच्या इक्वेशन V इक्वल टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 ॲज इट इज लिहिलं. या ठिकाणी काय लिहिता येईल. तिरपा गुणाकार करता. इक्वल सिग्मा 1 R1 तिरपा गुणाकार सिग्मा 1 R2 प्लस सिग्मा 2 R1 डिवाइडेड बाय R1 R2 लिहिता येईल. मायनस आयला मायनस या पद्धतीने आपण एक एक इक्वेशन त्या ठिकाणी सॉल्व करूया. हे इक्वेशन असं लिहिता येईल आपल्याला. मग आता या इक्वेशनला जसं केलं तसंच या इक्वेशनला करता येईल. या इक्वेशनला V बरोबर आता याला R1 अगोदर लिहूया, नंतर R2 डिवायडेड बाय R1 इंटू R2 लिहिता येईल असं बरोबर. सिग्मा 1 R2 अगोदर घेऊया. सिग्मा हे काय झालं सिग्मा 2 सिग्मा 1 R1 आणि सिग्मा 2 R1 डिवायडेड बाय R1 R2 मायनस I. या ठिकाणी हा R1 R2 हा R1 R2
आणि हा तिरपा गुणाकार केला तर काय होईल या ठिकाणी R1 R2 बसले जाईल. म्हणजे या पूर्ण याचं बेस काय होईल R1 R2 होईल. मग त्यावेळेस आपल्याला R1 आणि R2 काय करता येतो कॅन्सल करता येतो. R1 R2 आपण कॅन्सल केला. आता आपल्याला काय करता येईल याच्यामध्ये पोटेन्शियल V काढायचं आहे ना. हे झालं. इथं काय केलं तिरपा गुणाकार केला R1 R2 आणि पूर्ण याच्या डिनॉमिनेटर मध्ये आपण R1 R2 घेतलं. आता काय राहिलं या ठिकाणी R1 प्लस R1 प्लस R2 कुठं जाईल याच्या डिनॉमिनेटर मध्ये जाईल. R1 प्लस R2 जाईल सिग्मा 1 R2 प्लस सिग्मा 2 R1 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 माइनस I R1 R2 डिवाइडेड बाय काय लिहिता येईल या ठिकाणी R1 प्लस R2. म्हणजे हे इक्वेशन काय झालं तुमचं पोटेन्शियलचं इक्वेशन. दिस इक्वेशन इज अ पोटेन्शियल इक्वेशन. आपण काढलं पोटेन्शियलचं इक्वेशन. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पोटेन्शियल इक्वेशन इन केस ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सच्या इक्वेशन्स से आपल्याला ते इक्वेशन्स काढता येईल. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला इक्वेशन्स त्या ठिकाणी मांडता येईल. हे पोटेन्शियल डिफरन्स ही इन केस ऑफ दिस इक्वेशन आपल्याला काढता येते. आणि हे इक्वेशन म्हणजे टोटल पोटेन्शियल किती आलेलं आहे त्या ठिकाणी ते आपल्याला काढता येईल. याला इक्वेशन नंबर देऊन टाकूया आपण. इक्वेशन नंबर 7. दिस इज युअर इक्वेशन नंबर. हे 7 नंबरचं इक्वेशन आपण त्याला दिलं. आणि याच्या साहाय्याने आपल्याला पोटेन्शियल काढता येते. आणि इक्वेशन 5 वरून आपल्याला काय काढता येते करंट काढता येते. म्हणजे त्या सर्किटमध्ये जेवढे काय आपण सेल्स त्या ठिकाणी कनेक्ट करतो त्या सेल्सचं आपल्याला करंट आणि पोटेन्शियलचं इक्वेशन आपल्याला काढता येते. हे कॉम्बिनेशन झालं कोणतं पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला या पद्धतीनं इक्वेशन्स आपल्याला फाइंड आउट करता येते. आणि याच्या